पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, आनिक ना करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गाईन हरनिशी मुखी नाम. चिंतन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवंत भक्त संत सम्राट या विश्वाला वंदनीय पूजनीय असणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 3 चरणाचा आपल्या घरी असणारं वैभव सांगणारा आणि हे वैभव प्राप्त करण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांनी कुठल्या प्रकारचं साधन केलं हे सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठला सेवेचं काय निमित्त हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आपल्या 22 या ऐतिहासिक या धार्मिक क्षेत्रामध्ये श्री बावलिंगेश्वर या भगवंताचा उत्सव आहे. तसेच श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह, तसेच शिवपुराण महाकथा आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे येथे ग्रामस्थांच्या वतीने. आणि त्या कार्यक्रमासाठी आज मला आपण सर्वांनी जे सेवेची संधी दिली, आमंत्रण दिलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्या ग्रामस्थांचा आभारी आहे. ग्रामस्थांचं काम आहे सेवा करून घ्यायचं आणि सेवेकऱ्याचं काम आहे सेवा करण्याची. सेवके करावे सांगितले काम, त्याप्रमाणे सेवेलागी सेवक झाला, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवेलागी सेवक झालो, टाळ्या वाजवायला छान. जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये आपल्या घरी असणारे वैभव सांगतात. वैभवाचे 2 प्रकार पडतात, एक सांसारिक वैभव आणि दुसरं परमार्थिक वैभव. आणि माणूस जन्माला आल्यानंतर या 2च वैभवात रमतो. एक तर परमार्थ तरी असेल, नाही परमार्थ केला तर एक तर संसार तरी असेल. विठ्ठला सांसारिक वैभवामध्ये मुलं बाळ गण गोत्र नातेवाईक गाडी बंगला जमीन जुमला
ज्या गोष्टी आल्यानंतर समाधानच होत नाही, अशा ज्या गोष्टी आपण जमा करतो त्याला म्हणतात सांसारिक वैभव. पण सांसारिक वैभवातल्या गोष्टी या परमार्थिक वैभवात येत नाहीत. परमार्थिक वैभवामध्ये सुंदर असा कंठ असेल, भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी, गायन करण्यासाठी, जसं आमच्या महाराजांचं आहे, काय नाव आपलं, हनुमंत जाधव. हनुमंत महाराज जाधव. जाधव महाराजांसाठी एकदा आणि या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. यांची स्तुती करतोय असं नाही, हे परमार्थिक वैभव आहे, हे परमार्थाचं वैभव आहे. सांसारिक वैभवात लांड्या लाबड्या चोऱ्या बिऱ्या करून कसंही सांसारिक वैभव वाढवता येतं, पण हे परमार्थिक वैभव ना कुणाचं चोरता येतं, ना बिगर मेहनतीचं मिळतंय का भेटतं. त्यासाठी कष्टच करावं लागतं. म्हणून परमार्थिक वैभवामध्ये सुंदर कंठ असन. तसेच या ठिकाणी महाराज अतिशय चांगल्या प्रकारे मृदुंग वाजवतात. आता यांची स्तुती करतो असं नाही, स्तुती करायचीच नाही, पण मी स्तुती नाही करत. जे वैभव प्राप्त केले ना ते वैभव, आणि यांचं वैभव थाप टाकली की लगेच कळतंय. आणि हे वैभव सहजासहजी प्राप्त झालं नाही. तुम्ही आळंदीला शिकायला होते नाही, कुठं शिकले, मोहन पाटील उपळाई. 4-4, 5-5, 6-6 तास रियाज करावा लागतो, बोल बसवावं लागतं. कुठला बोल कुठं वाजवायचं, काय करायचं हे कळलं पाहिजे. नाही तर मी पक्वात वाजवते, मला कळत नाही कुठला अभंग चाललाय, कुठला राग चाललाय, कसा पक्वात वाजवायचा. पण ज्यांनी साधना केले तर त्याला हे मात्र लगेच कळतं. लावणी मृदुंग स्मृती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आऊत. कुठं कसा पक्वात वाजवायचा हे लगेच कळतं. याला म्हणतात परमार्थिक वैभव. तसेच परमार्थिक वैभवात भगवंताची सेवा करीत असताना व्रत, वैकल्य, तीर्थ, यात्रा या सगळ्या गोष्टी परमार्थिक वैभवात येतात. विठ्ठला विठ्ठला. माणसं या जगात भरपूर जन्माला आली ना माणसं जगात. आजा गेला, पंजा गेला, पंतू गेला, नातू गेला, भरपूर आले आहे ना, पिढ्यानं पिढ्या लोक गेली. पण सगळीच या परमार्थिक वैभवात रमली नाही. आपल्या घरातली तरी रमली का परमार्थिक वैभवात? सगळी रमली आहेत ना. छान. माणसं या जगात भरपूर जन्माला आली, पुष्कळ आली, पण सगळेच या परमार्थिक वैभवात रमले नाही. काहींना तर परमार्थाचा कळस केला, कळस. तुका झालाची कळस. भजन कर सावकाश. भजन करताना, नामस्मरण करताना गडबड करायची नाही, गोंधळ करायचा नाही. कारण ज्या फळासाठी आपण, ज्या फळाच्या इच्छेने भजन, कीर्तन, नामस्मरण, व्रत, वैकल्य काय करत असेल तर त्याचं आपल्याला फळ भेटत नाही. सावकाश करायचं, थोडंच करायचं, पण सावकाश करायचं. हळू हळू चाला, हळू चाला, हळू हळू चाला, हळू हळू चाला. कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, परमार्थिक वैभव प्राप्त केलं ते या जगाच्या कोड्याच्या बाहेर निघून गेले. जगाच्या कोड्याच्या बाहेर. या जगाचा जर विचार केला, हे जे का निर्माण झालंय, हे जे कुणी निर्माण केलंय, हे जे कशासाठी निर्माण केलंय, इथं आपल्याला जन्माला कुणी घातलंय, कशासाठी घातलंय, आणि इथं येऊन आपल्याला नेमकं करायचंय काय, असे एक ना अनेक प्रश्न आहेत.
आणि या सगळ्याच प्रश्नांची उत्तर मिळणं शक्य नाही. विठ्ठला माणसं या जगात भरपूर जन्म आली, भरपूर पुष्कळ आली, पण जन्माला येऊन काहीच केलं नाही हो, काहीच केलं नाही. नाही ऐकले हरी कीर्तन, जन्माला आल्यापासून आतापर्यंत काहीच केलं नाही. ना ऐकलं हरी कीर्तन, ना केलं पुराण श्रवण, नाही वेद शास्त्र पठन, काहीच केलं नाही, काहीच. आईच्या गर्भात असताना सारखी देवाला प्रार्थना करायची, देवा मला याच्यातून बाहेर काढ, बाहेर काढ, बाहेर. काय सांगू गर्भीच्या यातना किती त्रास होतोय, किती त्रास होतोय. मग देवाने विचारलं तुला मी बाहेर काढेल, पण तू करणार काय? मग देवाला एक वेळ देवा मला या दुःखातून बाहेर काढ, मी तुझं भजन करन, नामस्मरण करन, कायम तुझ्या चरणाजवळ मी राहील. पण झालं उलट. एवढं 9 महिने 9 दिवस आईच्या पोटात होता, मलमूत्रात होता, कृमी कीटक होते. 9 मास कष्ट लासी, 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्म जाड, तुझी मान अडकली. आईच्या गर्भात असताना 2च व्यक्तींना त्रास होतो. एक जन्म देणारा मातेला, आणि दुसरं म्हणजे जन्माला येणाऱ्या बाळाला. विठ्ठला विठ्ठला एवढा सुंदर असा भगवंताने आपल्याला देह दिलाय. 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतरच या नरदेहाची प्राप्ती होत असते. मग एका एका योनीमध्ये कोट 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 वेळा जन्मायचं आणि कोट कोट वेळा मरायचं.
मग जे देवाला वचन दिलंय त्याप्रमाणे आपण काय केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. हेच आपल्याला संत वेळोवेळी सांगत असतात. विठ्ठल विठ्ठल जे भगवंताला प्रत्यक्ष येऊन सांगता येत नाही ते सांगण्यासाठीच येतात ते संत. फक्त काय असतात, निमित्त वेगळं असतं, प्रतिमा वेगळ्या असतात. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत हे वेगळे नाहीत. आज तसं संताचा अभंग घेतला पाहिजे, पण अभंग संतांनीच लिहिलेला आहे ना. मी जो अभंग घेतला आहे संतांनीच लिहिलेला आहे, तुम्ही नाही, मी नाही, कुणी नाही लिहिलं आहे. हे अभंग ज्यांनी परमार्थाचा कळस केला ते तुकोबारायांचा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला अरे विठ्ठला 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतरच या नरदेहाची प्राप्ती होत असते. मग जसं कर्म केलं असेल तसं आपल्याला फळ हे भोगावयास लागतं. कारण भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. एका बाईने काय केलं, ताक करताना फक्त एक ग्लासभरच ताक पिलं होतं. ती अशी मोलकरीण होती. तिच्या मालकिनीने तिला सांगितलं की तू काय कर, आज ताक बनव म्हणले, ताक. मग मालकिनीचा आदेश आलाय म्हणल्यानंतर आदेश पाळला पाहिजे ना. मग तिने काय केलं, दही घेतलं, भांडं घेतलं, रवी घेतली आणि असं घुसळून काय केलं, त्या दह्याचं ताक तयार केलं, ताक. आणि त्या ताकाला पाहिल्यानंतर त्या बाईचं त्या ताकावरती मनच गेलं महाराज. मन जरा कसं असतं, चंचल असतं, चपळ असतं. मन गेलं त्या ताकावर आणि तिने काय केलं, त्यातला एक गलास हाणला. ताक करता काय केलं, एक गलास ताक पिलं. बरं विचारून पिलं असतं तर चोरी नाही, पाप नाही. पण तिला तिच्या मालकीने ताक बनवायला सांगितलं, पण तिला असं म्हणले नाही की ताक बनवून तू पे. तिचं मन गेलं, त्यामुळं तिने काय केलं, त्यातला एक गलास आणला. एक गलास म्हणता तांब्याभर ताक आणलं तिने. ताक प्यायल्यानंतर काही वर्षांनी तिचा मृत्यू झाला. योगायोग मृत्यू झाला तिचा. आणि मृत्यू झाल्यानंतर यमाने तिचं दप्तर पाहिलं. आणि दप्तर पाहिल्यानंतर यमाच्या असं लक्षात आलं की ह्या बाईने आयुष्यात कुठल्याच प्रकारचं पाप केलेलं नाही. पण एक म्हणले थोडंसं शिल्लक काहीतरी दिसतंय म्हणले, पुसट दिसते जरा म्हणले. काय म्हणले, काय नाही म्हणले, ते स्पष्ट बघितलं त्यांनी. तर एक ग्लास ताक पिलेलं निघालं फक्त. किती, एक ग्लास ताक पिलेलं. मग म्हणले आता याला शिक्षा काय. कारण यमाच्या दरबारी, धर्माच्या दरबारी न्यायची. मग तो गरीब असो, श्रीमंत असो, देव असो, नाही तर संत असो, न्यायचे. मग आता याला शिक्षा काय म्हणले. नाही म्हणले, याला शिक्षा एकच. आता ज्या बाईच्या घरी हिनं चोरून ताक पिलंय तिच्या म्हणले आता गोट्यातलं हिने काय करायचं, म्हैस व्हायची, म्हैस. गोठ्यातली म्हैस झाल्यानंतर त्या बाईची, त्या म्हशीची 1-2 नाही, जवळजवळ 8 येतं झाली, 8. आता तिला असं वाटलं होतं का या असं होईल म्हणून, वाटलं होतं का. केले कर्म झाले Ele
केले कर्म झाले तेची भोग आले उपजले गेले ऐसे किती पूर्वजन्मेचे सुकृत अथवा दुष्कृत जाणे आपले आपणाची भोगणे जे कर्म केलं असेल जे पाप केलं असेल जे पुण्य केलं असेल ते आपलं आपलंच बशी आपलं भोगायला घरची येणार नाहीत घरातली येणार नाहीत जे काय केलं असेल पाप पुण्य ते आपल्यालाच भोगावं लागतं मग तिथं आपण असू नाही तर देव असू किंवा देवाचा बाप जरी असला तरी भोग हे भोगायलाच लागतात नामा म्हणे कर्म रे का देव असो किंवा देवाचा बाप जरी असला तरी त्याला कर्म सुटत नाही कर्म हे भोगायच लागतं कर्मे दशरथ वियोगे कर्मे राम वनवासा गेला कर्मे राम वनवासा गेला कर्मे राम क्षय पावला कर्म हे कधी कुणाला चुकत नाही देव असू नाही तर देवाचा बाप असू श्रावण बाळ आपल्या अंध आणि वृद्ध अशा माता पित्यांना घेऊन काशी यात्रा करण्यासाठी निघाला होता कावड बनवली होती त्याचे माता पिता वृद्ध होते वडिलांचं नाव यज्ञदत्त आणि आईचं नाव शुद्री माता होतं जन्मजात अंध होत्या त्या तीर्थयात्रा चालू होती श्रावणाने कावड बनवली मायबापाला कावडीत बसवलं एके दिवशी सायंकाळी मायबापाला तहान लागली अगदी तहान्याने व्याकुळ झाले पण म्हणले बाळाला बोलायचं कसं दिवसभर आपला बोजा वाहतोय म्हणले घामाघूम होतोय थकून जातोय धापा टाकतोय थोडी तरी म्हणली आपल्याला लाज वाटली पाहिजे तहान लागल्याचं दुःख रात्री 12 पर्यंत सहन केलं 12 पर्यंत तहान लागल्याचं दुःख सहन केलं ना राहून आई त्याला बोलली बाळ पाणी मिळेल का रे हा म्हणले मिळेल पाणी आम्हाला कळतं रे बाळा म्हणले दिवसभर आमचा बोजा वाहतोय उन्हात अनात चालतोय धापा टाकतोय घामाघूम होतोय पण आता राहत नाही रे बाळा आम्हाला पाणी पाज म्हणले पाणी पाज तिथं झाडाला कावड लटकवली आणि झपा 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 पावलं टाकीत तलावाच्या शोधात त्या अरण्यात हिंडत होता
समोर तलाव दिसला आणि योगायोग त्या तलावाच्या काठालाच लपून बसलेला दशरथ राजा होता. श्रावणाने तलाव पाहिला, निर्धनाला धन सापडावं तसा एवढा आनंद झाला. त्या श्रावणाला त्या पाण्यात फक्त वृद्ध आपले आईबाप, तहानलेले आईबाप दिसत होते. झपाझप झपाझप त्या पाण्याजवळ गेला, पटकन म्हणला कमंडलू भरावा. अर्धा कमंडलू भरण्याऐवजी डायरेक्ट कमंडलू पाण्यात बुडवला. जो नैसर्गिक आवाज यायला पाहिजे होता त्याच्यापेक्षा जोरात आवाज झाला. दशरथ राजाला वाटलं कोणतरी सावच पाणी पिण्यासाठी आलेलं आहे. लक्षवेधी बाणात तरबेज असणारा दशरथ राजा सु करून बाण सोडला. डायरेक्ट येऊन श्रावणाच्या काळजात बाण घुसला. आई म्हणून जोरात किंकाळी मारली श्रावण बाळाने आणि पाण्यात तसाच पडला. डाव्या हाताने बाण धरलाय, उजव्या हातात अर्धवट पाण्याने भरलेलं कमंडूळ आहे. पाणी सांडलेलं आहे, जीव चाललाय, रक्त वाहतंय. डाव्या हाताने बाण काढण्याचा प्रयत्न करतोय, उजव्या हातात कमंडलू आहे, अर्ध पाणी आहे. पाणी सांडव नाही म्हणून जीव चाललाय तरी मूठ आवळू 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 बाळ धरते. का तर माझ्या म्हाताऱ्या माईबापाला पाणी पोचलं पाहिजे. दशरथ राजाने आवाज ऐकला. हा आवाज म्हणले जंगली प्राण्याचा नाही, हा मानवाचा आवाज आहे. दशरथ राजाच्या अंगावर आवाज ऐकताच काटा आला. झपाझप झपाझप पावलं टाकीत दशरथ राजा त्या तलावाजवळ आला. समोरचं दृश्य पाहून लटलट लटलट राजा कापायला लागला. एवढा महापराक्रमी असणारा राजा लटलट कापायला लागला. हात जोडून उभा होता. श्रावणाचं लक्ष गेलं. अपराध्यासारखा उभा होता. श्रावणाने विचारलं कोण तुम्ही? तोंडातून शब्द बाहेर निघत नव्हता आणि अशाही अवस्थेत म्हणला मी अयोध्येचा राजा दशरथ. हा मी ऐकून आहे म्हणले नाव, तुमचं नाव मी ऐकून आहे. माझ्या मातेपित्यांनी मला सांगितलेलं आहे की अयोध्येचा एक राजा आहे, एवढा महापराक्रमी राजा आहे की तो स्वर्गात जाऊन इंद्राला युद्धात मदत करतो. एवढा महापराक्रमी राजा आहे. पण राजा आज चांगला पराक्रम गाजवला रे म्हणला तू. एका वृद्ध माता पित्यांचा आधार काढून घेतला तू. राजा श्रावण बाळ रडतोय, तडफडतोय. इकडं दशरथाच्या पण डोळ्यातून घळाघळा घळाघळा अश्रू यायला लागल्यात. क्षण आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. हाक मारी बसला तो रात येऊन बसला. सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम मन पुत्र वधूनी शोका कुल झाला नुमुनी, आसवे आनुनी नयनी. राजा घळा 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 डोळ्यातून आश्रू आणून रडू लागलेला आहे. श्रावण बाळ तरफडतोय. राजा म्हणलं मी रडत नाही रे, मरणार म्हणून रडत नाही, तर माझ्या वृद्ध माता पित्यांचा म्हणलं मी एकुलता एक आधार आहे. राजा माझ्या वृद्ध आईबापांनी इच्छा व्यक्त केली की बाळा आमचा शेवटचा काळ जवळ आलेला आहे, शेवटची वेळ जवळ आली. आमची एकच इच्छा आहे बाळा, आम्हाला तेवढे काशी यात्रेला नेशील का? हो म्हणले. लगेच दुसऱ्या दिवशी कावड तयार केली. माता पित्यांना कावडीत बसवलं आणि काशीची यात्रा चालू केली.
आणि काशीची यात्रा चालू केल्यानंतर मजल दर मजत करीत ते या ठिकाणी पोचले आणि या ठिकाणी पोचल्यानंतर घात झाला आणि घात करणारा साधा सुद्धा राजा नव्हता, तो राजा दशरथ होता. म्हणून सांगायचं एकच की जरी दशरथ राजा असला, देवाचा बाप असला, तरी कर्म हे चुकत नाही. श्रावण बाळाने सांगितलं, राजा माझी एकच इच्छा आहे की शेवटच्या क्षणाला माझ्या माई बापाला पाणी मिळावं. मी तर आता गतप्राण होणार आहे. माझं एक काम कर, हे पाणी निघून माझ्या आई बापाला दे. मला माहिती आहे राजा, माझे आई बाप हे पाणी पिणार नाहीत, पण मी जे वचन पूर्ण केले पाणी घेऊन येण्याचं तेवढं तरी राजा तू कर. आणि श्रावण गतप्राण झाला. राजाने ते कमंडलू उचललं आणि त्या श्रावण बाळाच्या पाऊल खुणा होता, त्या पाऊल खुणावरून झपाझप चालत गेला. 25 फुटावरच उभा राहिला. माता पित्यांचा संवाद चालू होता. आई थोडी हळवी असते. उगच म्हणले लेकराला मी एवढ्या रात्रीचं अरण्यात धाडलं. किती श्वापद आहेत, किती रानटी पशु आहेत. वाघाचा आवाज येतोय, सिंहाचा आवाज येतोय. काय झालं तर नसेल ना म्हणले माझ्या बाळाला. बाप थोडा जोरात बोलला, अरे तुला काय कळतंय का नाही? आपण काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला चाललोय आणि काशी विश्वेश्वर आपलं ही वेळ आणू देणार नाही हो, मी माई आहे, मला काळजी वाटते बाळाची. माता पित्यांचा हा संवाद चालू असताना न राहून दशरथ राजा बोलला, माय घोटभर पाणी घ्या. कोण आहे म्हणले? आवाज बदल वाटतोय, आवाजात बदल वाटतोय. मी दशरथ राजा. तू का आला इथं? मी पाणी घेऊन आलोय म्हणले. इथं पाणी घेऊन आलोय. मग आमचा श्रावण कुठे? श्रावण कुठे म्हणल्यानंतर दशरथ राजाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. दशरथ राजा म्हणले, चूक झाली माझ्याकडून. तुमच्या बाळाच्या वधाला मी कारणीभूत ठरलो. माझ्या मनात पण तसं नव्हतं. राजा, आमच्या वृद्ध माता पित्यांचा एक लोटा असलेला आधार तू काढून टाकलाय आणि आता पाणी घेऊन आला इथं. जा. जसं आम्हाला आमच्या पुत्र वियोगामुळं दुःख सहन करावं लागतंय आणि प्राण सोडावा लागतोय, तसं तुला देखील तुझ्या पुत्र वियोगामध्ये प्राण सोडावा लागल. विठ्ठला विठ्ठला. पण त्या बाईला असं वाटलं होतं का की बाबा म्हैस होईल? 8 येतं झाली त्या बाईची, 8. आणि 8व्या येताला दूध देत असताना त्या घरात रात्रीचा एक चोर शिरला. चोर. आणि चोर शिरल्यानंतर असं गाठोडं बांधलं आणि गाठोडं घेऊन असं कठाड्यावरून चोर गडबडीत पळत होता. आणि पळत असताना धाप दिशी त्या काय झाला, बाईच्या समोर पडला. त्या बाईने डोळं उघडलं. म्हणजे जी म्हैस होती त्या म्हशीने डोळं उघडलं. म्हणली, काय आहे म्हणले गठोड्यात? काय? म्हणलं, गबाळ चालवले म्हणलं, घरातलं गबाळ. काय म्हणले? गबाळ. अरे म्हणले, थांब म्हणली, इकडे बघ म्हणले, मी काय सांगते ते ऐक. एकच म्हणले ग्लास मी दूध ताक पेलं होतं आणि तू तर एवढं मोठं गठोडं घेऊन चाललंय, तुला काय काय करून फेडावं लागेल म्हणले. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून कर्म करीत असताना 4 वेळा विचार करायचा आणि पुढचा पाऊल टाकायचा. शेवटी जे होणार ते होणार, हे आपण बदलू शकत नाहीये. ही लक्ष्मण रेषा आहे, त्यात बदल करू शकत नाही. मात्र काहींनी या नरदेहात आल्यानंतर या जगाच्या कोड्याच्या बाहेर गेले.
काही कर्मामुळे तिथंच राहिले, पण या काही जण आपल्या कर्माने या जगाच्या कोड्याच्या बाहेर निघून गेले. राजघराण्यात जन्म झाला होता, त्याचे ते नाव राज पत्रिका पाहण्यासाठी ब्राह्मण भटजींना बोलावलं आणि ब्राह्मण भटजींना बोलावल्यानंतर त्या ब्राह्मण भटजींच्या लक्षात आलं की ह्या मुलाच्या तर पत्रिकेत लिहिलेलं आहे, हा जर या राज्याचा वारस झाला, हा जर या सांसारिक वैभवात जर रमला तर हा या राज्याचा वारस होणार नाही. मग राजाने काय करायचं, मुलगा घराच्या बाहेर निघाला की लगे आडो व्हायचा आणि त्याला घराच्या बाहेर येऊन द्यायचं नाही. मुलगा घराच्या बाहेर निघाला की आडो व्हायचं, त्याला घराच्या बाहेर निघून यायचं. तो मुलगा 20 वर्षात झाला, त्याचं लग्न पण झालं, त्याला एक मुलगाही झाला आणि 22 वर्षाचं झाल्यानंतर काही कारणानिमित्त वडील परगावी निघून गेले आणि वडील परगावी निघून गेल्यानंतर त्याने आपल्या जोडीदाराला मित्राला घरी बोलावलं आणि घरी बोलावल्यानंतर त्याला सांगितलं, मला या वाड्याच्या बाहेर घेऊन चल रे. जन्माल्यापासून म्हणलं मी अजून बाहेरचं जग बघितलं नाही. मग असं लपून लपून तो मित्राबरोबर वाड्याच्या बाहेर गेला आणि वाड्याच्या बाहेर गेल्याबरोबर आता त्याला हे सगळं गाव बिव सगळं नवीन होतं. मग वाड्याच्या बाहेर गेल्यानंतर समोरून असा एक म्हातारा येत होता, काठी टेकत टेकत टेकत. त्याने आपल्या जोडीदाराला विचारलं, म्हणले अरे हे काठी टेकत 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 येते, हे कोण आहे म्हणले, कसे आहेत? बरं म्हणले आत्ताच जन्मलेत का पहिले होते म्हणले. त्याचं जोडीदार म्हणला आत्ताच जन्मलेले नाही, ते पहिले होते, आधी लहान मूल होते, मग तरुण झाले आणि आत्ता ते म्हातारे झालेत. मग म्हणले आपण पण म्हातारे होणार आहे का, आपण पण वयस्कर होणार आहे का? हा म्हणले. माणूस जन्माला आल्यानंतर म्हणले आधी लहान बाळ असतं, त्यानंतर तरुण होतो आणि मग म्हातारं होतं. मग क्षणात विचार केला, हे शरीर जर झिजत असेल, म्हातारं होत असेल तर या शरीरावर प्रेम का करायचे म्हणला, कशासाठी प्रेम करायचं? अजून थोडं पुढं गेला आणि पुढं गेल्यानंतर तिकडून एक जण असा अंग खाजीत खाजीत येत होता, असं खार 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 अंग खाजीत येत होता. आणि मग त्यांनी आपल्या जोडीदाराला विचारलं, म्हणलं ते असं का अंग खार 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 खाजीत आहे? ते म्हणले रोग झाला त्याला, रोग झालाय म्हणले. हा म्हणले या शरीराला रोग होतो? हा म्हणले हा नासका दे, नासका शरीर आहे म्हणले, याला रोग होतो. आपण जीवापाड याच्या शरीरावर प्रेम करतो, याला रोग होणारच आहे म्हणले. क्षणात विचार आला, या राज्यात आता राहायचं नाही. अजून थोडा पुढे गेला, 20-22 वर्ष झाले होते, घराच्या बाहेर नव्हता, एकदाच बाहेर आला. अजून थोडा पुढे गेला आणि पुढे गेल्यानंतर एक 4 जणांच्या खांद्यावर येत होतं, राम नाम सत्य. मग त्याने जोडीदाराला विचारलं की हे काय चाललंय म्हणले, असं 4 जण खाली चालल्यात, वर काहीतरी. जोडीदार म्हणला हे मढ आहे, मढ म्हणजे म्हणला मयत. म्हणजे काय म्हणला? नाही म्हणले माणूस मेल्यानंतर म्हणले त्याला जे 4 खांद्यावर घेतात ना आणि त्याला जाळाय नेतात ते हे म्हणलंय. मग म्हणला आपल्याला पण जाळणार आहे का? हा म्हणलं सगळ्यांनाच जाळतात. क्षणात विचार केला, हा देह जर असाच जात असेल तर राज्यावर लात मारली आणि वनात तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला. त्याचं नाव गौतम बुद्ध. किती झाले? एकच झाला गौतम बुद्ध, एकच. दुसरा वर्ग सांगतो, जाम समर्थ नावाचं गाव आहे तिकडे जालना जिल्ह्यात. जन्म पुरुषाचा मिळला होता, तारुण्य अवस्थेत आला होता, घरच्यांनी लग्न ठरवलं होतं, ब्राह्मण भटजीबुवांनी मुहूर्त काढला होता, अंतरपाठ सजला होता, पाटाव फक्त हा पाय ठेवला आणि ब्राह्मण भटजीबुवांनी फक्त सावधान हा शब्द म्हणला आणि जी पाटावरून उडी मारली ते रामदास स्वामी परत सांसारिक वैभवात आले नाही. किती झाली? एकच झाली. रात्री 12 वाजता वाड्याच्या भिंतीवरून खाली पाहिलं. रात्री 12 वाजता एक 5-7 वर्षाचंच लेकरू होतं. 12 वाजता वाड्याच्या भिंतीवरून खाली पाहिलं. खाली अशी पशूंची दावण होती, पशु शेळ्या मेंढ्याची दावण होती. म्हणले रात्री नव्हती ना आता कुठून आले? बाबांना उठवलं, म्हणले बाबा हे रात्री नव्हतं ना आता कुठून आलं? बाबा म्हणले बाळ हे तुझ्या लग्नासाठी आणले. म्हणले लग्नासाठी? लग्नासाठी? हा म्हणले पाहुण्यांना मेजवानी द्यायला आणलेले. तुझं लग्न आहे ना म्हणले बाळ, म्हणून पाहुण्यांना मेजवानी द्यायचे आणि नाही पाहुण्यांना खायला घातलं तर म्हणले पाहुणं नाराज होत्या.
क्षणात तिच्या डोक्यात विचार आला, आपल्या एकटीच्या जीवासाठी, एकटीच्या लग्नासाठी एवढं जर शेळ्या मेंढ्यांचा बळी जात असेल तर लग्न करायचंच कशाला. रात्रीत घराच्या बाहेर पडली ती शबरी, परत सांसारिक वैभवात आले नाही. क्रांतीवीर संभाजी राजा एकच झाला, एकच. शरीराचं चमडं काढलं, डोळे फोडले, कान नाक कापलं, पण धर्म सोडला नाही. एकीकडे आदिलशाही, एकीकडे निजामशाही, एकीकडे कुतुबशाही, या सगळ्यांच्या छाताडावर पाय ठेवून स्वराज्याची निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज एकच झाले, एकच. परत तसे होणार नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा जर कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आहे. अरे BEd कॉलेज काढणारा छत्रपती शिवाजी महाराज नव्हता, पक्ष राजकीय संस्था काढणारे छत्रपती शिवाजी महाराज नव्हते. वेळ प्रसंगी आपल्या मुलालाही शासन करणारा राजा होता. राजा कसा असावा, राज्य कसे असावे, राजाचं कर्तृत्व काय याचे 100% आदर्श उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि अशा राजाचा कथा कीर्तनात गौरव झाला पाहिजे. लोक मला काय काय ठिकाणी म्हणतात, अहो तुम्ही सारखाच पवाडा का म्हणता, अहो पवाडा नको गाऊ तर काय गाऊ. हे जे कथा कीर्तन चालू आहे ते आता महाराजांमुळे चालू आहे ना. जर महाराज नसते तर कथा कीर्तन झाले असते का नाही ते आपल्याला माहिती नाही. आपण काही वेगळं स्टेटमेंट द्यायची गरज नाही. पडली भवानी ज्ञानातून बाहेरी आणि रणात ना फिरली कधीही माघारी. तप्त दौलती समोर ना केली लाचारी, तप्त दौलती समोर ना केली लाचारी. आणि कधी ना झुकली त्या दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा सावतीने ठोकरला आणि मराठा मोऱ्या मातीचा वेश तिने पांघरला. धर्मरक्षणा सज्ज झाली भवानी, धर्मरक्षणा सज्ज झाली भवानी. आणि जुलूम करत्यांच्या त्या रक्ताने नाली. कशासाठी? महाराष्ट्रावर प्रेमापार, महाराष्ट्रावर प्रेमापार. महाराष्ट्रावर प्रेमापार, महाराष्ट्रावर प्रेमापार. उघडले स्वातंत्र्याचे द्वार, स्वातंत्र्याचे द्वार. महाराष्ट्रावर प्रेमापार, उघडले स्वातंत्र्याचे द्वार. चमके शिवाजी तलवार, चमके शिवाजी तलवार, चमके शिवाजी तलवार, चमके शिवाजी तलवार. मनाला दरबारी हुजूर मी करतो या महाराष्ट्रावर. शाहिस्ते खान दिल्लीवरून महाराष्ट्रावर स्वारी करण्यासाठी आलेला आहे. 3000ची फौज घेऊन आलेला आहे शाहिस्ते खान. मजल दर मजल करत 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 शाहिस्ते खान तुळजापूर मार्गे पुण्याला आलेला आहे. लाल महालात त्याचा मुक्कामे. शिवाजी महाराजांकडे 600 मावळे होते आणि या 600 मावळ्यांना घेऊन आता भला असा शत्रूचा सामना करायचा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमा कावा आरवायचं ठरवलं. गनिमा कावा आरवायचं ठरवलं. 300 पाठीराग घेतल्याबरोबर सिंहगडावरून निघाले. रात्री लहान महालाच्या जवळ आले. सगळं सैन्य झोपत होतं. आमुषांची रात्र होत. शिवाजी महाराज कालभारात घुसले आणि शाहिस्ते खान छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून घाबरला. गेला शाहिस्त्यावर, गेला गेला
येऊ देऊ छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी मातेने आधीच आशीर्वाद दिला होता. कधीतरी हे दैत्य मारणार एक म्हणजे या तलवारीचा उपयोग होतो. हा दर बदल करत करत पुण्या मार्गे सिंहगडच्या पायथ्याला आलेला आहे. महाराज त्या ठिकाणी पण गणित गावा केला. खानाला बोलून घेतलं. खानाला वाटलं छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला घाबरले. बच्चा आहे म्हणजे बच्चा बच्चा लावले. ते सिंह होते सिंह होते. गणित गावावरून आमच्या खानाला तिथं बोलून घेतलं. म्हणजे उद्या सकाळी येणार आणि भेटायला भेट ठरली. स्वामीना भारतात 3-3 सातबार बरोबर पण ही नागाची जात आहे. कधी फणगाची त्याचा नियम नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी विश्वास कमरेला खोटला निघाले खानाच्या भेटीला. दाराचा किती झाले असे किती झाले? थोडेच झाले थोडेच. ज्यांनी काय केलं या जगाच्या कोड्याच्या बाहेर निघून गेले मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर. पाऊस लागत असलेल्या मैदानी उठून पुढे या. समोर जागा आहे. भगतसिंग राजगुरू सुखदेव हे देखील या जगाच्या कोड्याच्या बाहेर निघून गेले. जालियनवाला बाग या ठिकाणी हत्याकांड घडलं होतं. 3-3.5 हजार माणसं मेली होती त्या ठिकाणी. इंग्रजांच्या बंदुकीतील गोळ्या संपल्या. त्यावेळेस हिंदुस्थानी मरण थांबलं होतं. भगतसिंगाचं वय असं 5-7 वर्षाचंच होतं. ते लेकरू त्या ठिकाणी गेलं आणि अशी चिमूटभर माती हातात उचलली आणि हातात माती घेतल्यानंतर अशी मुठ आवळू 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 धरत होतं आणि म्हणत होतं, माते म्हणले मी एक ना एक दिवस या मृत्यूचा बदला घेईल. कालांतराने भगतसिंग लहानाचे मोठे झाले. शाळा कॉलेज शिकण्यासाठी बाहेर गावी होते. मोठे झाल्यानंतर एक दिवस त्यांच्या आईने त्यांना बोलावून घेतलं आणि बोलावून घेतल्यानंतर त्यांच्या हातावर 50 रुपयाची नोट दिली आणि 50 रुपयाची नोट दिल्यानंतर आईला प्रश्न विचारला. म्हणले आई हे कशासाठी? अरे म्हणले बाळ पाहुणे येणार आहेत तुला भेटायला आणि तुला पाहुणे येणार ते त्यांच्यासाठी तुला बाजार करायचा आहे म्हणून हे 50 रुपयाची नोट आहे. तू बाजारात जा आणि बाजारात जाऊन पाहुण्यांसाठी काहीतरी बाजार करून ये. भगतसिंग घराच्या बाहेर पडले. भगतसिंग घराच्या बाहेर पडले. त्या 50 रुपयाच्या नोटाकडे पाहत पाहत चौकात आले आणि चौकात आल्यानंतर त्या नोटाकडे पाहून मनात विचार करतात की भगत आज जर तू या 50 रुपयाचा बाजार केला
तर तुला आयुष्यभर म्हणले एका बाईची सेवा करायला लागेल. तुझा जन्म म्हणले या बाईच्या सेवेसाठी नाही तर या भारत मातेच्या सेवेसाठी आहे. कुणासाठी आहे? भारत मातेच्या सेवेसाठी आहे. ती 50 रुपयाची नोट खिशात टाकली आणि खिशात टाकली तर स्वतंत्र क्रांतीच्या लढ्यात सामील झाले. आणि लढ्यात सामील झाल्यानंतर काही दिवसांनी संसदेवरती बॉम्ब टाकला आणि संसदेवरती बॉम्ब टाकल्यानंतर भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली. आणि अटक करण्यात आल्यानंतर तिकडे पाकिस्तानचं पूर्वीचं त्यावेळेस ते लाहोरचं जेल होतं, त्या जेलमध्ये भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना ठेवण्यात आलं. निकाल लागला. भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना फाशीची शिक्षा देण्याचं फरमान ठोठावण्यात आलं. आता 20 दिवसावर भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांची 20 दिवसावर भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांची फाशीची शिक्षा आलेली. आयुष्यभर 20 वर्ष झालं आपल्या लेकराला मातापित्यांनी पाहिलं नव्हतं. घरी पत्र गेलं, तुमच्या मुलाला 20 दिवसांनी फाशीची शिक्षा होणार आहे. आई वडील सगळं कुटुंब भेटण्यासाठी लाहोरला गेलं. आणि लाहोरला गेल्यानंतर भगतसिंगच्या आईनं आवाज दिला, भगत, अरे माझ्या बाळा भगत. भगतसिंगच्या कानावर आवाज गेला. आईचा आवाज आणि बाईचा आवाज काही वेगळाच असतो. 1000 जरी आया असल्या आणि आपल्या आईने जर आपल्याला आवाज दिला तर आपण आवाज बरोबर ओळखतो. पण आईसारखं दैवत या जगामध्ये दुसरं मिळणार नाही, मिळू शकत नाही. आई आपल्या बाळाला जन्म देते, त्याला लहानाचं मोठं करते, त्याला काय हवं नको ते सगळं पाहत असते आई. कर्तृत्व आणि कर्तव्य करीत असताना आपल्या बाळाच्या पाठीमागे जी खंबीरपणे उभी राहते तिला आई म्हणतात. आई अशी ही आई जोर जोरात आवाज देते, भगत, हे माझ्या बाळा भगत. आईचा आवाज कानावरती गेला, कान टवकारले गेले. हातापायात बेड्या होत्या, कैद्याचा पोशाख होता, ते कैद्याची चड्डी, ती कैद्याची टोपी, दाढी मिशा वाढलेल्या आणि हातापायात बेड्या असल्यामुळे चालता येत नव्हतं. भगतसिंग उठले आणि लगडत 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 त्या जाळीपाशी आले. 20-25 फुटावरती आई वडील होते आणि अलीकडे भगतसिंग होता. भगतसिंगला पाहून घाय मोकली आई रडत होती, ढसाढसा डोळ्यातून अश्रू येत होते. भगतसिंग म्हणले, मा रोना नाही मा. अरे तू तो वीरो की माये म्हणले, तू कशासाठी रडतेस? अरे रडू नको तर काय करू म्हणले, माझे लेकर आता रडण्याशिवाय माझ्याकडे काय राहिले रे. 20 वर्षानंतर म्हणले तुला बघते आणि तेही या अवस्थेत. भगतसिंग म्हणला, आई रडू नको. आई तुला काहीच मागितलं नाही, तुला एक गोष्ट मागतो, देशील का म्हणले. म्हणले आता काय राहिलं रे बाळा म्हणले माझ्याकडे देण्यासारखं. नाही म्हणले, तू काय कर, मला फाशी दिल्यानंतर माझा देह घ्यायलासाठी येऊ नको. नको रे बाळा म्हणले, अंतकरण कठोर करू, माझ्यावर अन्याय करू नको. नाही नाही म्हणले, आई तू माझा देह घेण्यासाठी या ठिकाणी येऊ नको. काय येऊ नको म्हणल्यानंतर ते लागले सांगाय. भगतसिंग म्हणले, अरे गे कळू दे त्या इंग्रज अधिकाऱ्यांना, या भारतातील तरुणांना त्यांच्या देव देश या धर्मापुढे, देव देश आणि धर्मापुढे परिवार काहीच चीज नाहीये. विठ्ठला विठ्ठल. भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना शिक्षा झाली. हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे, दिल दिया
मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं, मरते दम तक तुम ही हो साथियों। किती झाले असे, किती झाले फक्त बोटावर मोजणे इतके जेवढे झाले। मग मरायचं तर कसं मरलं पाहिजे, कसं कीर्ती कशी राहिली पाहिजे। उत्तम जीवरे काही ना काहीतरी परंपरा असते। जगद्गुरु तुकोबराय विचार करतात आपल्याही घराण्याची काही ना काहीतरी परंपरा आहे। तुकोबरायांच्या घराण्याची परंपरा होती, माझ्या वडिलांची मिरासेवा देवा तुकोबरायांच्या घराण्याची परंपरा होती। अभंगाचं पहिलं चरण, पंढरीची पंढरीची वारी आहे माझे घरी तुकोबरायांची घराण्याची परंपरा होती। तुकोबरायांच्या मातेपित्याने 24 वर्ष पंढरपूरची वारी केली। काय मागण्यासाठी पंढरपूरला जात नव्हते, तर पांडुरंग परमात्म्याचा कृपा आशीर्वाद संपादन करण्यासाठी पंढरपूरची वारी करीत होते। आणि तुकोबराय म्हणजेच पंढरपूरच्या पांडुरंगाने दिलेला त्यांना प्रसाद होता। या ठिकाणी आयोजक मंडळी लक्षातच न राहिलं माझ्या, पण 9:45 वाजल्यात, कीर्तन किती वाजेपर्यंत करायचे? 10. कारण वेळच कमी राहिला माझ्या पण लक्षात नाही ते। तर तुकोबरायांच्या माता पित्याने 24 वर्ष पंढरपूरची वारी केली। काय मागण्यासाठी देवाकडे जात नव्हतं, कृपा आशीर्वाद संपादन करण्यासाठी जात होतं। आपण जातो ते काहीतरी मागण्यासाठी जातो, पण तुकोबराय आणि त्यांच्या कुटुंबियांनी 7 पिढ्यांपासून परमार्थ केला, काहीच मागितलं नाही। माग म्हणले देव माग, तुकोबराय म्हणले आमच्या घराण्याची ती रीत नाही, म्हणले वडिलांची रीत जाणवतच आहे। आमच्या म्हणले 7 पिढ्यांनी काय मागितलं नाही देवा, तर मी का तुझ्याकडे काय मागू? तुला जर द्यायचंच काय असेल तर म्हणले मग एकच काम कर, हेची मावावी माझी आज जन्मजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी विठ्ठला मग आता या ठिकाणी एवढा मोठा समाज आहे,
मी थोडी माफी मागतो, 10 मिनिटं एक्स्ट्रा दिली, देता आली तर द्या, नाही तर माझी काही तक्रार नाही, अभंग सोडून होणार नाही. माझ्याही गडबडीत लक्षात नाही राहिलं तर या ठिकाणी वारीला कोण 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 गेलतं, वारीला कोण कोण गेलतं? एवढा मोठा समाज आहे कीर्तनाला, हात वरती करा. कोण कोण वारीला जातं? काय लाजू नका, प्रामाणिकपणे हात वरती करा, प्रामाणिकपणे हात वरती करा. इथून पंढरपूर किती अंतर? 35 किलोमीटर. 35 किलोमीटर. आमच्या घरापासून 220 किलोमीटर पंढरपूर आहे. दर महिन्याला आम्ही पंढरपूरला असतो आणि मुक्कामी असतो. नाही दर्शन मिळलं, दर्शनाची आम्हाला आशा नसती, प्रदक्षिणा मारून येतो, पण पंढरपूरला जाऊन येतो. जात जावा पंढरपूरला, गेलेलं चांगलं असतं. का वारी करायची? मी आणि आमचे सहकारी असेच पंढरपूरला आत्ता गेलो होतो आणि वारीला जाता 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 एक असे 70-75 वर्षाचे एक वारीत असतात. काय काय वारकरी असे की महिन्याचे वारकरी आहेत. 15 दिवस आळंदी, 15 दिवस पंढरपूर. एक बाबा होते 70-75 वर्षाचे, कपडे मळलेली होती, टोपी मळलेली होती, डोक्यावर असा पिशवी होती, लंगडत लंगडत चालले होते. त्यांना विचारलं, म्हणले बाबा काय झालं? चालायचंच म्हणले, म्हातारे आता वय झाले म्हणले, चालायचंच म्हणले. म्हणलं अंग दुखतंय का? नाही 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 म्हणले, काय नाही त्रास होत, काय त्रास होत. मग अजून थोडं पुढे गेल्यानंतर म्हणलं तुम्ही एवढं वर्ष वारी करताय बाबा, तुम्हाला काय मिळतं का यातून? एवढं वर्ष तुम्ही वारी करताय, काय मिळतं का तुम्हाला वारीतून? ते म्हणले काय मिळत नाही म्हणले. मग कशाला म्हणलं वारी करताय तुम्ही? असंच आपलं म्हणलं, कशाला म्हणले तुम्ही वारी करताय? ते म्हणले पंढरपूरला वारीला गेल्यामुळं काय मिळत नाही, पण म्हणले काय कमी पडत नाही, म्हणून वारी करतोय म्हणले. विठाला विठाला. का पंढरपूरची वारी करायची? माऊली महाराज खूप छान सांगतात. मला जमल तसं मी थोडं 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 सांगण्याचा प्रयत्न करतो. निळोबारायांचं एक प्रमाण आहे, निळा म्हणे आलिंगन देता समाधान जीव शिवा. वारी म्हणजे काय? जीवापासून निघायचं आणि शिवापर्यंत पोचायचं, म्हणजे आत्म्यापासून निघायचं आणि परमात्म्यापर्यंत जो प्रवास आहे तो प्रवास म्हणजेच वारी. त्यात ऊन वारा पाऊस जे काय असेल ते सगळं सहन करत करत, उपासमार असेल काय असेल सगळं सहन करत 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 पंढरपूरला जाणं आणि त्या जीव आणि शिवाची भेट होणं म्हणजेच वारी. मग पंढरपूरला गेल्यानंतर निळोबा इथं म्हणतात पांडुरंगाला जाऊन आलिंगन द्यायचं. अहो म्हणले निळोबा राय, तुमच्या वेळेचा काळ वेगळा होता म्हणले महाराज, त्यावेळेस गर्दी नव्हती, आत्तासारखी गर्दी नव्हती. आता माणसा माणूस पडले म्हणले, एवढी गर्दी पंढरपूरला का हो म्हणले देवाला आलिंगन द्यायला जमायचे आम्हाला. बरं आलिंगन जमाय द्यायला जरी जमलं तर म्हणले ते चौथऱ्यावर चढून तरी आम्हाला देतील का? देतील का म्हणले चौथऱ्यावर चढून? आणि तुम्ही म्हणताय देवाला आलिंगन द्यायचं. बरं बाबा म्हणलं तुला आलिंगन देता येत नाही ना, मग तू एक काम कर, तू काय कर म्हणले, तू त्या भगवंताच्या चरणावर फक्त डोकं ठेव. झालं का म्हणले महाराज. आता एवढी गर्दी म्हणले 10-10 तास म्हणले वारीच्या वेळेस लोक दर्शनाला थांबतात आणि साधं 10 सेकंद पण म्हणले त्यांना या पांडुरंगाच्या चरणावरती डोकं ठेवून देत नाहीत म्हणले. आणि मला कवा देऊन ठेवून द्यायची? नाही नाही म्हणले तसले. बरं म्हणले तू तेही करू नको. मग म्हणले एक काम कर ना म्हणले, तू काय कर म्हणले, असं पाठीमागून म्हणले तू जा आणि त्या मंदिराची रावळाची म्हणले पाठ बघ म्हणले, पाठ, आणि त्या पाठाचं दर्शन घे. हाय महाराज म्हणले, इथं माणसाला माणूस हडसून चालले म्हणले आणि तुम्ही पाठ बघा म्हणताय, कसं काय पाठ बघणार मी? आणि काय फायदा आहे हो पाठ बघितल्यावर म्हणले. पाहता राबुळाचे पाठ तिरते घडते ते नशे साथ, तिरते घडते ते नशे साथ, तिरते घडते ते नशे साथ. पाहता राबुळाचे पाठ तिरते घडते महाराज म्हणले
पण आपल्याला जमणार नाही. बरं म्हणले तू तेही करू नको, मग एक काम करशील का म्हणले, मग ते कळस बघ, कळस म्हणले, कळसाचं दर्शन घे. वारीच्या वेळेस देवकुड असतात म्हणले कळसावरती. तू का म्हणे मोक्ष देखील या कळस तात्काळ नाश आयुष्य अहंकाराचा. तात्काळ म्हणले तू जर कळस पाहिला तर अहंकाराचा नाश होतो. नाही 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 म्हणले महाराज, एवढे इमारती बिल्डिंग वाढल्यात म्हणले, कळस दिसेल का कुठं म्हणले एवढ्या गर्दीत. त्या कळसाच्या शेजारी काय आहे म्हणले, पताका आहे, पताका म्हणले ध्वजा. पाहता मंदिराची ध्वजा, त्याने मुक्ती मिळे सहजा. अरे तू फक्त मंदिराची पताका जरी पाहिली ना म्हणले तरी तुला मुक्ती मिळेल. मुक्ती म्हणले काय महाराज म्हणले, मला लांबचं दिसतच नाही म्हणले, चष्मा लागलाय म्हणले, मला दिसत नाही लांबचं. ज्ञानोबरायांनी खूप छान सांगितले, देवाची येद्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधी येल्या. निस्त देवाच्या दारामध्ये क्षणभर जरी उभं राहिलं ना तरी 4 प्रकारच्या मुक्ती आपल्याला मिळतात. स्वरूपता, समीपता, सलोपता, सायुज्यता या 4 मुक्त्या प्राप्त होतात आपल्याला. काय लोक म्हणते ना आम्ही रोज देवळात झोपायला ये, आम्हाला मुक्ती मिळणार का? अरे देवाचं द्वार वेगळं आणि मंदिर वेगळं, हे दोन्ही फरक आहे. आणि तुला मुक्ती मिळणारच कशी? हा, तू पाभार वाढून लोकांचं शेत कमी केलं, तुझं शेत वाढवलं, तू चालता लोकांच्या खाळ्यावरून पोती उचलून आणायचा आणि तुला मुक्ती मिळणच कशी म्हणले. नाही म्हणले आपल्याला ते जमणार नाही. मग महाराज म्हणले मग तुला आलिंगन द्यायला जमत नाही देवाला, तुला चरण स्पर्श करायला जमत नाही देवाला, तुला मंदिराची पाठ बघता येत नाही, तुला कळसाचं दर्शन घेता येत नाही आणि तुला म्हणले ध्वजा पाहता येत नाही. मग तू एक काम कर ना म्हणले, तू फक्त प्रदक्षिणा घाल. प्रदक्षिणा नाही म्हणले, प्रदक्षिणा घालाय आपल्याला तसलं जमणार नाही म्हणले. इथं माणूस अडचून आहे म्हणले, तिथं पाऊल ठेवायला जागा नसतं. बरं तेही करू नको. मग तू म्हणले तू एक काम कर ना, तू फक्त म्हणले पंढरपुरात काय कर, पाऊल ठेव. वाराणसी चाली जे मासा, गोदावरी एक दिवसा आणि पंढरी पाऊल परियेसा ऐसा ठसा नावाचा. गोदावरीची 1 महिने, वाराणसीची 1 महिन्याची प्रदक्षिणा आणि गोदावरीची 1 दिवसाची. आणि पंढरपुरात निस्ता पाऊल जरी पडला ना तरी मोक्ष आहे तिथे. एवढं महात्म्य त्या पंढरपुरात. अजून किती सोप्पा परमार्थ करून सांगायचा तुकोबारायांनी, इतर संतांनी किती सोप्पा आहे परमार्थ सांगा बरं. कुठेही पंढरपुरात निस्ता पाऊल ठेवला तरी मोक्ष आहे आपल्याला. नाही म्हणला मला मोक्ष तसलंही जमणार नाही म्हणला. मग तू एक काम कर ना म्हणले, तू फक्त जाईन असं म्हण ना म्हणले, पंढरपूरला जाईन मी, पंढरपूरला जाईन. नाही म्हणले, अरे नुसतं फसवायचं देवाला म्हणले, थोडंच तुला जा म्हणतोय मी, जाईन कर तुला तसं. नाही म्हणला, मी खोटं बोलत नाही म्हणला मी कधी, ना आपल्याला जमणार नाही म्हणला खोटंही बोलायला. बर तू एक काम कर म्हणला, तू काय कर, जे पंढरपूरला चाललेत ना म्हणला त्यांची बोलवण कर, त्यांना मार्गस्थ लाव फक्त. हा म्हणले मला तेवढंच काम आहे का मला म्हणले, त्यांना काय काम धाम नाही म्हणून जातात पंढरपूरला, आपल्याला नाही म्हणले तसलं जमणार काय. मग तुकाराम महाराज म्हणले तुला आलिंगन देवाला द्यायला जमत नाही, तुला देवाच्या चरणावर मस्तक ठेवायला जमत नाही, तुला प्रदक्षिणा मारायला जमत नाही, तुला मंदिराची पाठ पाहायला जमत नाही, तुला देवळाचा कळस पाहायला जमत नाही, तुला मंदिराची ध्वजा पाहायला जमत नाही, तुला पंढरपुरात पाऊलही ठेवायला जमत नाही. तर मग तू एक काम कर म्हणले, तू घरीच बस. मग म्हणले घरी बसून काय करू? अरे बस तर म्हणले घरी, मांडी घाल म्हणले. जायचं का पंढरपूरला? प्रामाणिकपणे फक्त डोळं उघडू नका, सगळ्यांनी डोळं बंद करायचं. जे गेले नाही त्यांनी आता आमच्या बरोबर पंढरपूरला यायचंय. डोळे बंद करा आणि डोळे शेवटपर्यंत उघडू नका. केले बंद केले का? बंद करा डोळे. मी पण करतो डोळे बंद. दीर्घ श्वास घ्या, डोळं उघडू नका. या ठिकाणी बावीला एसटी लागलेली लाल कलरची,
22 स्टेशनला लाल कलरची एसटी लागलेली आहे. त्या एसटीत चढा, आपापल्या सीटावर बसा. बसले का? डोळं उघडू नका, सीटावर बसा. कंडक्टर आलाय, जसं जसं वय असेल त्याप्रमाणे 50 हाफ तिकीट असेल, कुणाला फुल असेल, कुणाला फ्री असेल तसं तिकीट काढा. तिकिटाचे पैसे कोणी देणार नाही. काढलं तिकीट. चला आता गाडी चालू झाली. अर्ध्या तासातच गाडी काय झालेली आहे, पंढरपूर स्टेशनला पोहोचलेली आहे. गाडी पोहोचली. उतरा आता खाली, डोळं उघडू नका. उतरला, आपली पिशवी घ्या आणि मठात ठेवा. ठेवली का पिशवी? चला आता एक 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 पाऊल टाकत 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 चंद्रभागेला या. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या. त्या महान अशा चंद्रभागेचं दर्शन घ्या आणि त्या पाण्यात पाऊल ठेवा. ठेवला का पाऊल? थंडगार असं आपल्याला भास होत असेल. पाण्यात पाऊल ठेवलेलं आहे. हात धुतले, तोंडावरून हात फिरवलाय, डोक्यावर पाणी शिंपडलंय. या बाहेर हातपाय पुसा आणि सगळ्यांनी माझ्या बरोबर बोला. पुंडलिका वरद श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. चला पुढं पुंडलिकाचं दर्शन घ्या. डोळं उघडू नका. दर्शन झालं पुंडलिकाचं. शंकर सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे ऋषी अवघी तीर्थे मध्यान काळ, अवघी तीर्थे मध्यान करती दर्शन वंदी चरणा. शंकर भगवान हे 88,000 ऋषींना सांगतात की मध्यान्ह रात्रीच्या वेळेला सगळे तीर्थ जर पुढे येत असतील त्या पुंडलिकाच्या जवळ येतात. मध्यान्ह काळी पुंडलिकाचे दर्शन घेतलं. चला घाटाने वरती. डोळं उघडू नका, डबल तिकीट लागल नाही तर. चला घाटाच्या वर आलोय. आता प्रदक्षिणा मारायची आपल्याला. टाळ मृदुंगाचा गजर आहे. उंचच्या उंच आकाशात पताका आहेत. उंचच्या उंच आकाशात पताका आहेत आणि त्या पाऊल वाटाने तुम्ही चाललाय. त्याच पाऊल वाट आहे ज्या पाऊल वाटाने निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांनी प्रदक्षिणा केलेली आहे. त्याच पाऊल वाट आहे ज्या पाऊल वाटाने तुकोबाराय, गोरोबा काका, चोखाबाराय, जनाबाई, नामदेवराय हे सगळे प्रदक्षिणेसाठी गेलेले आहेत. प्रदक्षिणा करत 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 सगळे नामदेव पायरीपाशी आले का? नामदेव पायरीपाशी आल्यानंतर घ्या नामदेवरायांचं दर्शन. घेतलं. पुढं थोडस चोखोबाराय आहेत. चोखोबारायांचं दर्शन घ्या. चढा आता पायऱ्या मंदिराच्या. एक एक पायरी करत चढत मंदिराच्या आत या. डाव्या साईडला गणपती बाप्पा आहे, त्यांचं दर्शन घ्या आणि चला पुढं. पुढं 16 खांब आहेत. 16 प्रकारचे खांब आहेत. ते मंदिर समितीने आता जुनं जे स्वरूप होतं मंदिराचं तसं करून ठेवलेले. ते 16 खांब आहेत. ते 16 खांबाचे निरखून बघा. आणि त्या 16 खांबामध्ये एक खांब आहे गरुड ध्वज, गरुड खांब. त्या खांबाला कडकडून मिठी मारा. कडकडून मिठी मारा. मारली मिठी. चला अजून थोडं पुढे जाऊ. त्या पांडुरंग परमात्म्याच्या गाभाऱ्यात प्रवेश करा. केला का प्रवेश? हा डोळे उघडले का? डोळे प्रवेश करा आतमध्ये. प्रवेश केल्यानंतर हा तोच पांडुरंग परमात्मा आहे ज्या
पुंडलिकाने वीट फेकली आणि त्या विटेवरती उभा असणारा युगे न युगे युगे न युगे तुमच्या माझ्यासारख्या भक्तांची वाट पाहणारा हा पांडुरंग आहे. पांडुरंगाचं दर्शन घ्या, पांडुरंगाच्या चरणावरती मस्तक टेकवा आणि डोळे उघडा. आणि डोळे उघडल्यानंतर वर बघा, तो कमरेवर हात ठेवून उभा आहे आणि तुम्हाला खुणवतो या माझ्याकडे. आणि वर पहा, मूर्ती सगुण सावळी, एवढी सुंदर अशी कासे पितांबर परिधान केलेली मूर्ती आहे. एवढं सोपं परमार्थ आहे, एवढी सोपी पंढरीची वारी. मग काय हरकत आहे पंढरपूरला जायची. तुकोबारायांच्या घरी पंढरीची वारी होती. एकदा तुकोबारायांना झाला नारू, आणि ह्या नारू झाल्या कारणाने आपल्याकडे 5 मिनिटं आहेत. नारू झाल्या कारणाने तुकोबायांना खूप त्रास होत होता आणि त्रास झाल्या कारणाने तुकोबाराय हांतरुणाला खेळले. पंढरीची वारी चुकती का काय असा भास होऊ लागला तुकोबारायांना. सगळे वारकरी वारीच्या दिवशी आळंद किहू मध्ये दाखल झालेले आहेत. सगळ्या वारकऱ्यांना बरोबर घेऊन पंढरपूरला जायचे. आणि अशाही अवस्थेत सगळ्या वारकऱ्यांना पाहून तुकोबाराय रडू लागलेले आहेत. या वर्षी माझी वारी चुकती का काय, या वर्षी माझी वारी चुकती का काय. तशाही अवस्थेत तुकोबाराय उठले. उठता येत नव्हतं तुकोबारायांना, तरी तुकोबाराय उठले. कसं बस असा आधार घेत घेत 4 पावलं चालले आणि खाली पडले. सगळ्या वारकऱ्यांनी तुकोबारायांना विनंती केली की महाराज, या वर्षी तुम्ही वारीला येऊ नका महाराज, तुमची अवस्था नाही, यायचं असेल तर तब्येत ठीक झाल्यानंतर या. पण तुकोबारायांना वारी चुकणार म्हणल्यानंतर डोळ्यातून घळाघळा घळाघळा अश्रू वाहू लागले. तुकोबारायांची सगळ्या वारकऱ्यांनी विनंती केली. तुकोबाराय त्या ठिकाणी वेशीवरती थांबले. एक 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 वारकरी पुढे निघून चालला होता. आणि पुढे निघून चालल्यानंतर तुकोबाराय घायाळ हरणीप्रमाणे पांडुरंगाचा दावा करत होते. तुकोबारायांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. स्वरदारा येई गा तू माय बापा पंढरीच्या येई गा तू माय बापा पंढरीच्या मला तुझ्या वारीला येता येत नाही रे देवा. तू आमचा मायबाप आहेस, कैवारी आहेस देवा. तू माझी अवस्था पाहतोय देवा. माझी तुला विनंती आहे, तू मला दर्शन देण्यासाठी ये रे देवा. दीननाथ दीन बंधू नाम तुझे साजे, नाम तुझे द्रौपदीसाठी वस्त्र होऊन वस्त्रे झाला. सगळ्यांच्या पाठीशी उभा राहतो रे देवा. दीननाथ आहे, दीन बंधू आहे, तुझं नाव लौकिक आहे. माझी अवस्था पाहतोय, एकदाच मला माझ्या दर्शन देण्यासाठी ये देवा. एकदाच यातीहीन मतीहीन कर्महीन माझे, कर्महीन तेव्हा जरी माझं कर्महीन प्रकारचं असलं तरी सज्जन कसायासाठी तू मांस विकत होता. मांस चोखा मेळ्यासाठी ढोरं वडली म्हणजे, कर्म मेळ्यासाठी नाही नाही ते उपचार केले देवा. गोरोबा काकांसाठी मडकी भाजली. मीच काय केले म्हणजे देवा. ये देवा ये मला दर्शन दे म्हणजे. येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया, पंढरीच्या राया. येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया, पंढरीच्या राया. विठेवरी उभा निज घटेवरी कर,
पांडुरंग परम्याची देखील अवस्था झाली होती तुकोबारायांसारखीच. कारण तुकोबाराय हे पांडुरंग परमात्म्याचे सगळ्यात लढीवाळ भक्त होते. पंढरीत सगळे वारकरी जमलेले आहेत, सगळी संत मंडळी जमलेली आहे. पांडुरंग परमात्मा सगळ्या संत मंडळीत पाहतोय, भीर 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 असे नजर फिरवतोय. पांडुरंग परमात्म्याने चेहरा टाकला आणि त्यात तुकोबाराय दिसना. सगळे वारकरी आहेत, सगळे संत आहेत, पण त्यात तुकोबाराय दिसना. त्यावेळेस रुक्माई मातेने प्रश्न केला, देवा काय झालं, का चेहरा पडलाय? म्हणले अगं रुक्मा, यात माझा एक भक्त दिसत नाही. म्हणले कोण? तुकोबाराय दिसत नाही. नाही म्हणले देवा काळजी करू नका. म्हणले पत्र आलेलं आहे तुकोबारायांचं, वारकऱ्यांकडे तुकोबारायांनी पत्र पाठवलेले आहे. देवा या वर्षी पंढरीची वारी जमणार नाही, तूच माझ्या दर्शनाला मोठी वारी झाल्यानंतर होय ते वारीला इकडे कुठे ये, देहू मध्ये आणि मला दर्शन घे. पत्र वाचलं. पांडुरंग परमात्म्याला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, लगेच पांडुरंग परमात्मा तिथली वारी करून देहूला यायला निघाले. आणि देहूला यायला निघाल्यानंतर वारकऱ्यांकडे पत्र पाठवलं आणि पत्र पाठवल्यानंतर तुकोबारायांनी पाहिलं की तुकोबाराय इथली शुद्ध वारी झाल्यानंतर वद्य वारीला आम्ही लगेच तुम्हाला दर्शन देण्यासाठी येतोय म्हणल्याबरोबर पांडुरंग परमात्मा आले. रुक्मा रुक्मा म्हणत म्हणत तुकाराम महाराज उंबऱ्यापाशी गेले आणि उंबऱ्यापाशी गेल्यानंतर दरवाजा उघडला आणि पाठीमागे वळून बघताय पांडुरंग परमात्मा हजर. पांडुरंग परमात्मा तुकोबारायांना दर्शन देण्यासाठी आले. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार, पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार. पांडुरंग परमात्मा घरी आलेला आहे. साधा पाहुणा नाही, जेव पाहुणा नाही, साक्षात परमात्मा तुकोबारायांच्या घरी आलेला आहे. त्यामुळे तुकोबाराय म्हणतात आता उपचार काय करू, काय काय करू पांडुरंगासाठी. पांडुरंग परमात्मा साक्षात मला दर्शन देण्यासाठी आलेला आहे. माझ्या घरात तर म्हणले मोडकी भाजे, मोडकी खाटे, काय करू आता. मोडक्याचं बाजार घरी मोडकी या भाजवरी वाकळाच्या शेताय, वाकळाला शेजार. घरी मोडकी या भाजवरी वाकळाची शेत. घरी मोडकी भाजी आणि त्या भाजेवरती पांडुरंग परमात्म्याला बसवलंय. वाकळांची शेज आहे, गोधड्या आहेत, वाकळ आहे, चादर आहे, पण ते फाटते. आणि तो पलंग आहे, तो पण एक साईडने मोडलेला पलंग आहे. आणि एवढ्या मोठा पांडुरंग त्या बाजेवरती बसलेला आहे. आता पांडुरंग परमात्मा बाजेवरती बसलाय, पलंगावरती बसलाय. आता पांडुरंग परमात्मा पलंगावरती बसलाय. पांडुरंग परमात्म्याला काय खायला पाहिजे का नाही म्हणले. आता खायला काय म्हणले पांडुरंग परमात्म्याला. करीत कन्या माझे रांधिल्या, पाण्या मांजरा दिल्या कन्या. करीत पाण्या माझा मांजरा दिल्या. आहा काय करू काय करू उपचार. तुका म्हणे
गर्ज रे तो बार कुमाई